सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडमधील शिरूर कोर्टानं ही कोठडी सुनावलेली आहे। 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे। सतीश भोसलेवरती बीडमध्ये 3 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। वन विभागाकडून खोक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधून सतीश भोसलेला अटक करण्यात आलेली होती। आज सकाळी त्याला महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। प्रयागराजवरून पहिल्यांदा मुंबईमध्ये विमानानं आणण्यात आलं, त्यानंतर संभाजीनगरला विमानानं नेण्यात आलं आणि संभाजीनगरवरून बाय रोड त्याला बीडला नेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी 7 दिवसाचा पिशर मागितला होता, न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिलेला आहे। 20 तारखेपर्यंत पिशर दिला। 20 तारखे हे सतीश भोसले फक्त पारधी समाजाचे आहेत, आदिवासी समाजाचे आहेत आणि पारधी समाजाचं पोरग महाराष्ट्रामध्ये खूप गाजतंय। एका आमदाराचा कार्यकर्ता आहे, एका मंत्र्याचा कार्यकर्ता आहे। म्हणजे विषय असा आहे की तो आमदाराचा कार्यकर्ता आहे, म्हणजे इथल मागासवर्गीयांनी, भटके विमुक्तांनी, आदिवासींनी कुठल्या आमदाराचा किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होऊच नाही का? आणि तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे। आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालंय जातीयवादाचं, हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे।